नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. C60 कमांडोजची सध्या माओवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. 8 ते 10 माओवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. घनदाट जंगलामध्ये अजूनही ही चकमक सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातली ही घटना. पैदीच्या जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांचं काल रात्रीपासून अभियान सुरू आहे. यामध्ये 8 ते 10 माओवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. घनदाट जंगलामध्ये C60 कमांडोज आणि माओवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक. गडचिरोली जिल्ह्यातली ही घटना. आतापर्यंत 8 ते 10 माओवादी ठार झाल्याचं देखील समजतंय. काल रात्रीपासून पैदीच्या जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे. आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. महेश, कालपासून सुरू असलेली चकमक, आतापर्यंतचे काय अपडेट्स? श्वेता, गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ताचा हंगाम सुरू आहे आणि तेंदूपत्ता माओवाद्यांच्या आर्थिक घडामोडीचं मोठं केंद्रबिंदू आहे. त्या हिशोबानं माओवाद्यांची एक बैठक कोटमी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पैदीच्या जंगलात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यावरून डीआयजी संदीप पाटील यांच्या नेतृत्वात SP अंकित गोयल आणि ॲडिशनल SP मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात C60 कमांडो पथकं या भागात काल रात्रीपासून अभियान राबवत आहेत. आज सकाळच्या सुमारास पैदीच्या जंगलात माओवाद्यांसोबत ही चकमक झाली. C60 कमांडो पथकाने माओवाद्यांना जो प्रत्युत्तर दिला होता त्या चकमकीमध्ये 8 ते 10 माओवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. सध्या 6 ते 7 मृतदेह सापडलेले आहेत. आणखी त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. एकूणच आपल्याला आणखी काही काळ वाट बघावी लागेल, कारण हा घनदाट जंगल असलेला परिसर आहे. त्यामुळे संपर्क साधणं कठीण आहे. सॅटेलाइट फोनवरून पोलीस मुख्यालयाशी ही घटना कळवण्यात आलेली आहे. हा भाग माओवाद्यांच्या दृष्टीने आपण जर बघितला तर खूप मोठा बालेकिल्ला असलेला भाग आहे. विशेषतः कसनसूर दलम जे सगळ्यात जास्त सक्रिय असलेलं कसनसूर दलम आहे. त्यामुळे या चकमकीमध्ये कसनसूर दलमचे हे माओवादी ठार झाल्याची शक्यता आहे. आणि तसं झालं असेल तर माओवाद्यांना खूप मोठा हादरा आहे. गडचिरोली पोलिसांना मिळालेलं या वर्षातलं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल आपल्याला. त्यामुळे आता आणखी काही वेळानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये ठार झालेल्यामध्ये काही मोठे माओवाद्यांचे नेते आहेत का, की दलमचे कोणते कॅडर होते, त्यासोबतच कंपनी दलम सोबत होतं का, हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होणार आहे. मात्र एक तेंदूपत्ता हंगाम, ज्या तेंदूपत्ता हंगामामधून माओवाद्यांना मोठ्या प्रमाणात खंडणीची आर्थिक रक्कम मिळते, त्या हंगामामध्येच पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे C60 कमांडो पथकांनी. श्वेता, अगदी बरोबर आहे महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि अपडेट घेत राहूच. सध्या या गडचिरोलीच्या जंगलामध्ये माओवादी आणि C60 कमांडोज मध्ये चकमक सुरू आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावरती आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते भेट देणार आहेत. तोक्रे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे आणि कोकणातल्या नुकसानीची ते पाहणी करतील. मुख्यमंत्री प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मुख्यमंत्री स्वतः आता रत्नागिरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी या चक्रीवादळग्रस्त जे काही नुकसानग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर ज्यांचं अतोनात नुकसान या चक्रीवादळानंतर झालेलं आहे त्यामध्ये जे काही नुकसानग्रस्त आहेत त्यांची देखील मुख्यमंत्री भेट घेणार आहेत आणि तिकडच्या प्रशासनाकडून मुख्यमंत्री एक बैठक घेऊन आढावा देखील घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती आणि ते आता रत्नागिरीला रवाना झालेत. रत्नागिरीमध्ये किंबहुना पोहोचले देखील आहेत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ते भेट देत आहेत आणि तौक्ते चक्रीवादळाचे जे काही परिणाम आणि नुकसान कोकणामध्ये झालंय, कोकणवासियांना नुकसान सहन करावं लागलंय, त्याच संदर्भात आता पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री आज करतायत. रत्नागिरीमधून आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत असणार आहेत, तर सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला रत्नागिरीत जाऊयात, कारण मुख्यमंत्री सुरुवातीला रत्नागिरीमध्ये पोहोचलेले आहेत. शिवाजी, काय अपडेट? मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये आधी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर इथे आढावा घेणार आहेत. आताच मुख्यमंत्र्यांचं विमान इथे दाखल झालेलं आहे. थोड्या वेळामध्येच मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतील. रत्नागिरी जिल्ह्यातला हा सगळा आढावा असणार आहे. 19 तारखेपर्यंत जे पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्याची संपूर्ण माहिती घेतील. इथे एक डेमो असणार आहे की जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा डेमो मुख्यमंत्र्याला दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र
मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी बैठक आहे चिपी विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे, त्या ठिकाणी ते आढावा घेणार आहेत। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक गावांना फटका बसला होता, या वादळाचा खूप मोठा परिणाम झालेला आहे। त्या गावातल्या काही भागाला मुख्यमंत्री आज भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत, लोकांशी संवाद साधणार आहेत। तुम्ही माझ्या पाठीमागे आता पाहताय मुख्यमंत्र्याचं जे विमान आहे ते दाखल झालेलं आहे। मुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल झालेत। 9:40 वाजता ते सिंधुदुर्गकडे रवाना होतील आणि सिंधुदुर्गातली प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज आहे। रत्नागिरीतली प्रशासकीय यंत्रणा, पोलीस बंदोबस्त सज्ज आहे। या ठिकाणी आता अधिकाऱ्यांसोबत त्यांची लवकरच बैठक होईल आणि त्यानंतर मात्र ते सिंधुदुर्गाकडे रवाना होतील। परंतु दोन्ही जिल्ह्याच्या हवाई पाहणीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात या निर्णयाकडे कोकणच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। निसर्ग चक्रीवादळामध्ये खूप नुकसान झालं होतं, याही वादळाने खूप मोठं नुकसान केलेलं आहे। कोकणी माणूस आता हतबल झालेला आहे। कोकणी माणसाला मुख्यमंत्री कशा प्रकारे दिलासा देतात हेच पाहणं गरजेचं आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहेत। रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर गेलेले आहेत। कोकणी जनतेच्या भावना काय आहेत ते जाणून घेत आहेत। मुख्यमंत्री आता या जिल्ह्याच्या कोकणच्या दौऱ्यावर आलेले आहेत। मुख्यमंत्री काय दिलासा देतात, किती पॅकेज दिलं जातंय, लोकांना कसा दिलासा दिला जातोय, हाच महत्वाचा विषय आहे। आजची महत्वाची बैठक आहे। निसर्ग चक्रीवादळामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जाता आलं नव्हतं। रायगड जिल्ह्यातल्या पाहणीनंतर ते परतले होते, परंतु आता मुख्यमंत्री जातीनिशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत। खास करून या ठिकाणी अधिकाऱ्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत, बैठका घेणार आहेत। त्यामुळेच कुठेतरी आता अशा पल्लवित झाल्या आहेत। शिवाजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। रत्नागिरीच्या दौऱ्यासंदर्भातली माहिती आपण घेतल्यानंतर आता ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गात ज्या वेळेला पोहोचतील तर त्या ठिकाणचा आढावा आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आहेत आपल्या सोबत। संदीप, रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात पोहोचल्यानंतर साधारण किती वाजता पोहोचतील आणि त्यानंतरचे पुढचे कार्यक्रम काय असतील? श्वेता, साधारणतः 10:15 वाजता मुख्यमंत्री हे रत्नागिरीकडून हेलिकॉप्टरनं या चिपी विमानतळावर येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, आणि इथं आल्यानंतर बाय कार त्यांचा पुढचा दौरा असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायरी या गावामध्ये ते जाणार आहेत आणि नेवती बीच जो आहे त्या भागामध्ये जाणार आहेत। म्हणजे 2 ठिकाणी मुख्यमंत्री भेटी देणार आहेत आणि तिथला सगळा आढावा घेणार आहेत। आता शिवाजींनी रत्नागिरीतली परिस्थिती सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला आहे। मी त्यापूर्वी ही दृश्य दाखवतो, थेट चिपी विमानतळावरची। मोठा पोलीस बंदोबस्त श्वेता या सगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सकाळपासूनच सगळे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आपण जर समोर पाहिलं तर कॉन्वॉय तयार ठेवलेला आहे। म्हणजे कुठल्याही क्षणी रत्नागिरीमधून मुख्यमंत्री या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर याच विमानतळावर ती बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये आढावा घेतील। त्या बैठकीला सगळे अधिकारी जे आहेत ते सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे की तब्बल 5 दिवसानंतर का होईना पण मुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात। म्हणजे वादळ येऊन गेल्यानंतर तब्बल 5 दिवस झाले आहेत आणि त्यानंतर का राहीना मुख्यमंत्री येत आहेत। महत्त्वाचं हेच कोकणचं लक्ष असणार आहे की पॅकेज जाहीर होणार का किंवा काही मदत दिली जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे श्वेता। त्याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर, दोन्ही विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले आणि विधानसभेतले यांचा दौरा ऑलरेडी झालेला आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा। काल विजय वडेट्टीवार काल आणि आज मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत ते देखील दौऱ्यावर आहेत आणि आज मुख्यमंत्री येत आहेत। एक तर कदाचित मुख्यमंत्री हे माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। शिवसेनेनं भरभरून माफ करा कोकणनं भरभरून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळं शिवसेनेच्या सरकारनं कोकणला आता भरभरून असं द्यावं अशी देखील टीका काल देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्याला काय उत्तर देतात का माध्यमांशी बोलताना हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्याप्रमाणे नुकसान झालं होतं 3 जून या दिवशी श्वेता, त्यानंतर 1 वर्ष व्हायच्या आधीच या तौक्ते चक्रीवादळाचा हा मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष असणार आहे, आंबा उत्पादकांचं लक्ष असणार आहे, मच्छीमारांचं देखील लक्ष असणार आहे। अगदी बरोबर संदीप, थोडंसं थांबवते, आपण पुन्हा रत्नागिरीमध्ये जाऊयात। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी तिथे आहेत। शिवाजी, आसपासचा परिसर काय दाखवाल? आता मुख्यमंत्री कोणत्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काय सध्या तिथे सुरू आहे? पुढचे कार्यक्रम कसे पटापट सुरू होतील? श्वेता, मुख्यमंत्री विमानतळावरती दाखल झाले। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा विमानतळाचा परिसर आहे। त्यांचं विमान या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय यानंतर मात्र आता मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, आढावा बैठक घेणार आहेत। त्या बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या संदर्भात अधिकारी त्यांना माहिती देणार आहेत। रत्नागिरीमधून मुख्यमंत्री सिंधुदुर्गाकडे रवाना होतील आणि कुठे
या हेलिकॉप्टरने ते हवाई पाहणी सुद्धा करतील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याची ही हवाई पाहणी असणार आहे. मात्र आता या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये अधिकारी त्यांना कोणती माहिती देतात, किती नुकसान झाले जिल्ह्यामध्ये. 19 तारखेपर्यंतचे पंचनामे या जिल्ह्यातले तयार आहेत. 19 तारखेचा सगळा आढावा अधिकाऱ्यांकडे तयार आहे आणि त्या आधारावरच आजची ही बैठक महत्वाची बैठक आहे. अनेक लोकांचं खूप नुकसान झालंय, मच्छीमारांचं नुकसान झालंय, आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला यावेळेस सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. निसर्ग चक्रीवादळामध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं. अनेक विजेचे खांब पडले होते, झाडं उन्मळून पडली होती, लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले होते. याही वेळेस या जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आहे, मोठा परिणाम जाणवतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय. अनेक लोकांना त्या ठिकाणी जीवितांना सुद्धा सामोरे जावं लागलंय. मच्छीमारांना सुद्धा मच्छीमार बोटीचं नुकसान झालंय. आता मुख्यमंत्री या ठिकाणचा आढावा घेतल्यानंतर सिंधुदुर्गाकडे रवाना होतील. दोन्ही जिल्ह्याच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री काय जाहीर करतात, कोकणला किती पॅकेज मिळणार आहे, कोकणच्या जनतेला कसा दिलासा देतात, हेच पाहणं गरजेचं आहे. बरोबर. आता या ठिकाणी आढावा बैठक सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेत. आढावा बैठकीनंतर मात्र ते सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळतील. चिपी विमानतळावरती अशाच प्रकारचा आढावा घेण्याची शक्यता आहे. बरोबर. स्वाती, ही बैठक सुरू झाली आहे शिवाजी. कोण कोण अधिकारी तिथे उपस्थित आहेत आता या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत? या बैठकीला सर्वच विभागातले जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत ते अधिकारी बैठकीला त्या बैठकीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. लक्ष्मी नारायण मिश्रा या जिल्ह्यातले जे जिल्हाधिकारी सीओ आहेत ते सुद्धा या बैठकीला आहेत. जिल्हाधिकारी आणि सीओ यांच्यासोबत महत्वाची बैठक असणार आहे. कारण सगळे जे पंचनामे आहेत, पंचनाम्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. 90% काम पूर्ण झालंय. 19 तारखेपर्यंतचे पंचनामे तयार आहेत. डेमो सुद्धा तयार आहे. नुकसानीचा जो डेमो आहे तो मुख्यमंत्र्याला दाखवण्यात येतोय आणि मुख्यमंत्री सगळ्या जे आहे ते सगळे बारीक लक्ष देत आहेत, पाहणी करतायत, ते डेमो पाहतायत आणि मुख्यमंत्री समजून घेतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या आकड्यावर किती मदत द्यायची हे जाहीर केलं जाईल. बरोबर. कोकणसाठी भरीव पॅकेज यावेळेस मिळण्याची अगदी शक्यता आहे. बरोबर कारण शिवाजी. विरोधी आणि पक्षनेत्यांना सुद्धा प्रत्येक मागणी आहे. जण आता कोकणवासीय ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते आशा लावून बसलेले आहेत. विरोधी पक्षनेते झाले, आता मुख्यमंत्री स्वतः कोकणामध्ये आलेत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी म्हटल्यावर प्रत्येकाला अपेक्षा आहे की काही नुकसान भरपाई त्यांना मिळेल. पुन्हा आपण सिंधुदुर्गात जाऊयात. चिपी विमानतळावर आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आहेतच. संदीप, मुख्यमंत्री इकडचा सगळा पाहणी दौरा झाल्यानंतर सिंधुदुर्गात येतील, तिकडे हवाई पाहणी असणार आहे आणि त्यानंतर काही प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्तांची ते भेट घेतील. काय काय कळतं इन डिटेल? एक तर रत्नागिरीतली बैठक झाल्यानंतर श्वेता, सागरी मार्ग जो आहे म्हणजे पश्चिम किनारपट्टीला लागून जो सगळा परिसर आहे, ज्या भागाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला होता त्या भागामधून हेलिकॉप्टरनं चिपी विमानतळावर मुख्यमंत्री दाखल होणार आहेत. चिपी विमानतळ हे देखील समुद्र किनाऱ्याला अगदी लागूनच आहे. त्यामुळे म्हणजे विमानापेक्षा हेलिकॉप्टरमधून जी व्हिज्युअलिटी आपण म्हणू शकतो किंवा दृश्यमानता म्हणू शकतो ती जास्त असू शकते. त्यामुळेच हेलिकॉप्टरमधून ते पूर्ण पाहणी करतील. नुकसान काही प्रमाणामध्ये त्यांना दिसून येईल त्या हेलिकॉप्टरमधून, पण त्यानंतर आल्यानंतर जशी रत्नागिरीत बैठक होणार आहे तशीच बैठक चिपी विमानतळावर होणार आहे. त्या बैठकीला वन खात्याचे अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी असणार आहेत. एकंदरीत पंचनामे कुठपर्यंत झालेले आहेत याबाबतचा सगळा आढावा तिथं दिला जाईल. घरं कुणाची पडली आहेत, काय नुकसान झालेलं आहे, आंबा उत्पादकांचं नेमकं किती नुकसान झालं आहे, मच्छीमारांना किती दिवस समुद्रामध्ये जायला परवानगी दिली नाही, त्यामुळे किती आर्थिक उलाढाल जी आहे ती ठप्प झाल्या, या सगळ्याबाबतचं एक विचार मंथन जे आहे ते त्या बैठकीमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर इथं जवळपास म्हणजे 10 किलोमीटरच्या आत दोन्ही ठिकाणं आहेत. त्या विमानतळापासून एक तर आहे ते वायरी नावाचं गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, त्या गावामध्ये भेट देणार आहेत. तिथं कदाचित आंबा उत्पादकांशी किंवा कोकणवासियांशी मुख्यमंत्री चर्चा करू शकतात आणि त्यानंतर निवती इथं देखील मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री ज्यावेळेला पाहणी करतील त्यांच्यासोबत सगळ्या विभागाचे जे अधिकारी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते सगळे असणार आहेत. आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री चिपी विमानतळावर दाखल होतील आणि इथून हेलिकॉप्टरने ते रत्नागिरीकडे रवाना होतील आणि तिथून परत विमानाने ते मुंबईला रवाना होतील. पण ह्या दोन्ही बैठका झाल्यानंतर रत्नागिरीतली असेल किंवा सिंधुदुर्गमधली असेल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलणार का आणि काही पॅकेज जाहीर करणार का, की सगळा आढावा झाल्यानंतर किंवा सगळे पंचनामे झाल्यानंतर नंतर राज्य सरकार निर्णय घेणार किंवा इतर मंत्र्यांशी चर्चा करून मग निर्णय जाहीर करतात का, हे आपल्याला काही वेळातच समजू शकेल. अगदी बरोबर.
संदीप आणि शिवाजी दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा हा मुख्यमंत्र्यांचा आजचा हा दौरा नेमका कसा असणार आहे हे आमच्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेतली आणि मुख्यमंत्री ज्या वेळेला खऱ्या अर्थाने निघतील रत्नागिरीकडून सिंधुदुर्गाकडे त्यानंतरचे सुद्धा अपडेट आपण घेत राहूच। मुख्यमंत्री करत असलेल्या या दौऱ्याची सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काय माहिती दिली ती देखील ऐकूयात। बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। व्हिज्युअल प्रेझेंटेशन देखील आयोजित केलेलं आहे। मंडणगडपासून खारेपाटणपर्यंत जे काय नुकसान झालंय ते प्रशासन स्वतः मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर करतील आणि इथली आढावा बैठक झाल्यानंतर चिपी विमानतळाला जातील। तिथे देखील मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातल्या आपदग्रस्त भागाची पाहणी करतील। तिथे देखील आढावा बैठक आहे आणि मी परवा देखील सांगितलेलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही कोकणवासियांना मागच्या वेळेसारख्या निसर्गाच्या वादळाच्या वेळी जो GR काढलेला आहे एक स्पेशल केस म्हणून तसाच तो कंटिन्यू करावा ही देखील मागणी मी आज परत मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे। यानंतर आता पुढच्या विषयाकडे वळूयात। कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये हा संसर्ग लहान मुलांना देखील होतोय आणि त्यानंतर लहान मुलांसाठी काय नेमके धोके आहेत याच संदर्भातल्या बातम्या पाहूयात। तर कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात मोठ्या प्रमाणात पावलं उचलतंय। पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेमध्ये युवा वर्ग, त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती। त्यामुळे राज्य सरकारने त्याची आधीच तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर कोरोनाची सध्या दुसरी लाट सुरू आहे आणि धोका म्हणून आपल्या सर्वांसमोर उभी असलेली कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांची काळजी आणि उपचार या संदर्भात टास्क फोर्स मार्गदर्शन करेल असं आरोग्यमंत्री म्हणालेत। आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार उडालेलाच आहे आणि अशा परिस्थितीत आता लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचं प्रमाण वाढू लागलंय। याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कुठे काय व्यवस्था करण्यात आली आहे याचा आपण आजच्या वृत्तमालिकेतून आढावा घेत आहोत। तर राज्यातली वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी पुण्यातून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आणि त्यासोबत नागपुरातून तुषार कोहळे आपल्या सोबत असणार आहेत। मात्र तत्पूर्वी कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची अधिक वेगाने शक्यता आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये आता प्रशासनाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्याद्वारे आता टास्क फोर्स स्थापन करणं, रुग्णालयामध्ये मुलांसाठी खाटा आरक्षित ठेवणं, यासोबतच उपचारासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे आणि सौम्य आजार असलेली मुलं आणि गंभीर आजार असलेली यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे। त्या दृष्टीने आता सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून नियोजन केलं जातंय। थेट जाऊयात पुण्यामधून अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, पुण्यामध्ये आता कोविड सेंटर असतील किंवा कोविड हॉस्पिटल्स असतील जिथे जनरल कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, मात्र लहान मुलांसाठी जर वेगळा वॉर्ड किंवा त्यांची वेगळी जर सुविधा हवी असेल तर त्यासाठी विशेष काय करण्यात आलंय? तिसऱ्या लाटेमध्ये मुलं जास्त बाधित होतील असं तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर शासन जागं झालेलं आहे आणि आत्ता मी जिथं उभा आहे माझ्या पाठीमागं जे आपण बघतोय राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा, हे तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे। म्हणजे पूर्ण हॉस्पिटलच, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या लाटेमध्ये जर मुलांना बाधा झाली आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली तर या हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त लहान मुलंच असणार आहेत। याशिवाय महापालिकेत दळवी हॉस्पिटल असेल, इथं काही खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत आणि आता सगळीकडंच म्हणजे जो टास्क फोर्स नेमण्यात आलेला आहे तो SOP म्हणजे कार्यप्रणाली तयार करतोय। त्यांच्या दृष्टीने प्रत्येक रुग्णालयामध्ये महापालिकेत असेल किंवा खाजगी असेल त्याच्यामध्ये साधारणतः 2 खाटा तरी मुलांसाठी आरक्षित असाव्यात असं सांगण्यात आलेलं आहे आत्तापासूनच। त्यामुळे त्या दृष्टीने आता नियोजन जे आहे ते करण्यात येणार आहे। कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं खूप बाधित झाली। जवळपास पुण्याचा जर आकडा बघितला तर 20,000 इतक्या मुलांना कोरोना झाला, परंतु सुदैवाने यातल्या बऱ्याचशा मुलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज लागली नाही।
म्हणजे मुलं ही होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईनमध्येच बरी झाली. डेथ रेट देखील खूप कमी मुलांमध्ये आढळून आला. ही गोष्ट खूप चांगली आहे. मात्र मुलांची लस जी आहे ती अजून आलेली नाही. आपल्याला माहिती आहे की 1 ते 18 वयोगटासाठी अजूनही संशोधन सुरू आहे. ही लस कधी येईल माहीत नाही. ही इंजेक्शन असेल का नाकावाटे दिली जाईल याच्यावर देखील चाचपणी सुरू आहे. त्यामुळं जर तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना हॉस्पिटलायझेशनची गरज भासली तर त्या दृष्टीने ही पावलं उचलायला सुरुवात करण्यात येतात. पुण्यामध्ये जम्बो हॉस्पिटल जे आहे कोविड सेंटर महत्त्वाचं, तिथं एक गेल्या आठवड्यामध्ये एका लहान मुलावरती उपचार करण्यात आले आणि त्यानंतर आता तिथं काही खाटा जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळं हळूहळू सुरुवात होते, कारण सप्टेंबरमध्ये लाट येईल असं भाकीत आहे. त्यामुळे या मधल्या काळामध्ये लहान मुलांसाठी जसं मी आत्ता सांगितलं की राजीव गांधी हॉस्पिटल पूर्ण आरक्षित ठेवणं किंवा जम्बो कोविडमध्ये वॉर्ड जो आहे तो स्वतंत्र बनवणं, त्याचबरोबर महापालिकेची आणि खाजगी रुग्णालय या प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी असं जे सजेशन दिलेलं टास्क फोर्सने त्याच्या आता अंमलबजावणी किंवा नियोजन पुढच्या काळात केलं जाईल. कारण लक्षात घेतलं पाहिजे की लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग जो असतो तो देखील वेगळा असतो. मोठ्या माणसांसाठी जो ICU असतो त्यापेक्षा वेगळा असतो. त्यामुळं ती स्वतंत्र जी आहे ती व्यवस्था करणार आहे. आणि जसं सांगितलं की सौम्य आजार आणि गंभीर आजार, सौम्य आजारासाठी कदाचित फिवर क्लिनिक जी आहेत ती लागतील. मात्र गंभीर आजारासाठी मुलांना देखील ICU सुविधा लागू शकते. त्यामुळे आता त्या दृष्टीने महापालिका असेल, राज्य सरकार असेल, सुरू आहे नियोजन. उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यामध्ये या संदर्भात देखील बैठकीत ते आजही ती आता आलेले आहेत. आणि विधानभवनामध्ये जसं म्युकोरमायकोसिसचा धोका वाढतोय त्याचबरोबर लहान मुलांमधला कोरोना हा देखील अजेंड्याचा विषय आहे. आणि आज त्या दृष्टीने देखील आणखीन काय नियोजन करता येईल किंवा गेल्या आठवड्यात काय झालं याचा देखील आढावा घेतला जाणार. अगदी बरोबर अद्वैत. आणि पुण्यामधली ही परिस्थिती सगळी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि लहान मुलांना होणारा संसर्ग लक्षात घेता पुण्यामध्ये अशा प्रकारे वेगळे वॉर्ड तयार केले जात आहेत. आता पुण्यानंतर आपण नागपूरकडे वळूयात, कारण तिथे लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं समोर आलंय. कारण नागपुरातले हे आकडे थक्क करणार आहेत. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये नागपुरात 18 वर्ष वयापर्यंत 30,420 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 10 वर्षांखालील कोरोनाबाधित मुलांचा आकडा हा 11,000च्या वर आहे. पहिल्या लाटेपेक्षा या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीती अधिक आहे. दरम्यान आता तिसरी संभाव्य लाट सुद्धा अधिक धोकादायक असणार असल्याची शक्यता आहे. यासाठी नागपुरात लहान मुलांसाठी 150 बेड्सचं कोविड हॉस्पिटल उभारण्यात येईल अशी घोषणा महिन्याभरापूर्वी करण्यात आली होती. मात्र 1 महिना पूर्ण होऊन सुद्धा इथे रुग्णालय उभारण्याची सुरुवात देखील झालेली नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही रुग्णालयातील 50-50 बेडचं लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटलचा फक्त प्रस्ताव तयार झालेला आहे. तो प्रस्ताव पण अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तर नागपुरातली ही परिस्थिती आहे ती म्हणजे 18 वर्षांपर्यंत अनेक रुग्ण आतापर्यंत नागपुरात सापडलेले आहेत आणि 10 वर्ष वयापर्यंतचे सुद्धा 11,000च्या वर लहान मुलं रुग्ण हे सध्या नागपूरमध्ये आहेत. आणि त्यामुळेच लहान मुलांसाठी वेगळ्या कोविड रुग्णालयाची गरज असताना देखील तिथे अजूनही आता गेला महिना उलटला तरी सुद्धा अजून प्रस्ताव प्रलंबितच आहे, प्रतीक्षेतच आहे. याच संदर्भात अधिक बोलूयात. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, आपण काल परवापासून पाहतोय लहान मुलांसंदर्भात कोरोना असेल किंवा त्याच्यानंतर उद्भवणारे काही आजार, त्यासाठी जर वेगळ्या वॉर्डची किंवा वेगळ्या हॉस्पिटलची जर गरज असेल तर मग ते त्यामध्ये वेळ घालवण्यात सुद्धा अर्थ नाही. कारण जर ऑलरेडी 1 महिना झालाय आणि तरी सुद्धा अजून हे हॉस्पिटल मंजुरीची आणि याच्या त्याच्या प्रतीक्षेत असेल तर मग काही फायदा नाही. काय परिस्थिती आहे? आणि अत्यंत गंभीर असा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल. कारण की सगळ्यांनी भाकीत व्यक्त केलं की तिसरी लाट ही छोट्या मुलांना जास्त प्रभावित करेल आणि त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला. आणि 1 महिन्याआधीच नागपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि एम्स या 3 ठिकाणी साधारण 250 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र आजच्या परिस्थितीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आम्ही काल एम्स रुग्णालयामध्ये गेलो होतो नागपूरच्या. तेथे जेव्हा त्यांना विचारलं की सध्या लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटल संदर्भातली काय स्थिती आहे तर त्यांचं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की अजून तर तिसरी लाट आली नाही, जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा आम्ही बघू. तर अत्यंतच मध्ये प्रशासन किती गंभीर आहे किंवा अधिकारी किती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात गंभीर आहे हे पाहायला मिळते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज इथली देखील परिस्थिती काही वेगळी नाही. तिथे देखील
50-50 खाटेचं रुग्णालय उभारण्यात येणार होतं, त्याची घोषणा देखील झाली. त्याचा प्रस्ताव मात्र अजून मंजूर झालेला नाही. प्रस्ताव तयार आहे पण तो मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. यावरून लक्षात येतं की प्रशासन गंभीर नसल्याचं पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही नागपूरचे आकडे बघितले तर मागच्या 4 महिन्यामध्ये 18 वर्षाखालची जी मुलं आहे 30,420 मुलांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 10 वर्षाच्या खालची मुलं हे साधारण 11,000च्या वर आहे. आणि मागच्या 4 महिन्यातले हे आकडे बघितल्यानंतर जर का प्रशासन गंभीर नसेल तर निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता आपण बघितलं की नागपूरमध्ये देखील छोट्या मुलांमध्ये जो मल्टी सिस्टम इन्फेंटरी सिंड्रोम पाहायला मिळत आहे त्याचे देखील प्रमाण सातत्याने वाढत आहे. आणि तिसऱ्या लाटेमध्ये जर का कोरोनाचा प्रकोप हा लहान मुलांमध्ये जास्त पाहायला मिळाला तर निश्चितच मल्टी इन्फेंटरी सिंड्रोमचे प्रकार देखील जास्त वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. असं असताना देखील प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे निश्चितच एक पालकांमध्ये चिंता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजूनही जे काही छोट्या मुलांसंदर्भातले कोविडचे रुग्णालय उभारण्यासंदर्भात जो प्रस्ताव होता किंवा जे घोषणा झाली होती ते फक्त कागदावर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि अजूनही नागपूरमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर छोट्या मुलांच्या केसेस सातत्याने पुढे येत आहे. असं असताना देखील प्रशासन गंभीर नसल्यानं निश्चित एक चिंता व्यक्त केली जाते. नागपूरचे जर तुम्ही आकडे बघितले तर पहिल्या लाटेमध्ये पाहिजे तितके त्या प्रमाणामध्ये छोट्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत नव्हतं. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये विशेष करून मागच्या 3 महिन्यातले जर आकडे बघितले तर निश्चित अत्यंत धक्कादायक असे आकडे. असं असताना देखील आज जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करायचा झाला तर ब्राझीलमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झालेली आहे आणि तिथे लहान मुलांच्या मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ देखील झालेली आहे. असं असताना देखील जर का याचा अंदाज घेऊन जर का प्रशासन काही करत नसेल तर मग आपण दुसऱ्या लाटेमध्ये जे अनुभव घेतले की जेव्हा तहान लागते तेव्हा विहीर खोदली जाते तोच प्रकार होईल. कारण की नुसतं कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल उभारून चालत नाही तर त्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा देखील तुम्हाला उभाराव्या लागतात समांतर. मग ते ऑक्सिजनची व्यवस्था असो, छोट्या मुलांच्या औषधांचा विषय असो, कारण की आपण म्युकरमायसिस असो किंवा रेमडेसिवीरचा विषय बघितलेला आहे. ज्या प्रकारे औषधाचा तुटवडा झाला म्हणजे रुग्णालयामध्ये उपचार होत होते मात्र औषधं नव्हते तर तो प्रकार छोट्या मुलांच्या बाबतीत घडणार नाही याची देखील खबरदारी प्रशासन घेईल अशी अपेक्षा व्यक्त करता येईल. बिलकुल. धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुणे आणि नागपूर या ठिकाणी ब्रेक नंतर स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जो काही संसर्ग वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. टास्क फोर्सच्या सदस्या सुधा राव आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. सुधाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता सध्या तिसरी संभाव्य लाट आणि सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात होतोय पहिल्या लाटेपेक्षा. मात्र सध्या एक टास्क फोर्सच्या सदस्या म्हणून राज्यामध्ये काय सुविधा खास करून लहान मुलांसाठी असणं अत्यावश्यक आहे? टास्क फोर्स आणि वाडिया हॉस्पिटल दोन्हीच्या संदर्भात मी बोलतेय. हो, लहान मुलांच्या प्रमाणात ते त्यांचे अफेक्शन जास्त तर होणार आहेत म्हणून असं अपेक्षा आहे थर्ड वेव्ह मध्ये. आजच्या तारखेला 20% 20% टोटल कोविड पेशंट्स मुलं आहेत आणि पुढच्या वेव्ह मध्ये अजून जास्त वाढणार आहे म्हणून असं प्रेडिक्शन आहे. सो त्यामुळं सरकार आणि चीफ मिनिस्टर साहेब हॅज क्रिएटेड अ टास्क फोर्स ऑफ पीडियाट्रिक कोविड टास्क फोर्स. आणि ते तर त्यांचं ट्रेनिंग होणं, वेगवेगळ्या प्रकारचं ट्रायजिंगचे फॅसिलिटी ठेवणं, ते सगळं गोष्ट सध्या डिस्कशनमध्ये चालू आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्या 18 महिन्यापासून कोविड मुलांच्या बद्दल आपण ट्रीटमेंट करत आहोत. आणि फर्स्ट वेव्हमध्ये आमच्याकडं ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त मुलं होतात. आणि आत्ता सेकंड वेव्हमध्ये गेल्या 3 महिन्यातच आमच्याकडं ऑलमोस्ट 150 मुलं कोविड पॉझिटिव्ह आहेत. सो प्रमाणात नंबर तर जास्त आहे ह्या टाईमला प्रमाणात कोविडचे मुलं जास्त आहे. सो म्हणजे कोविड प्रिपेअर्डनेसबद्दल आपण गोष्ट काढलं तर आमचं ट्रेनिंग मुलांचं, डॉक्टरांची, बाकी पॅरामेडिकल पर्सनल, नर्सेस सगळीकडं रूरल हॉस्पिटलपर्यंत सगळीकडं आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग द्यावं लागणार. त्यांना मुलांना कसं काळजी घ्यावे, त्यांचं माइल्ड सिम्पटम्स असलं तर काय करायचं, होम क्वारंटाईन ठेवायचं की होम क्वारंटाईन ठेवलं तर त्याचा अर्थ काय असतो. दरवेळा एक मुलांबरोबर एक पालक तर असतोच, ते एकटं त्यांच्या आपण नाही ॲडमिट करतो किंवा ट्रीटमेंट देतो. सो घरी आई वडील त्याच्याबरोबर कसं आम्ही क्वारंटाईन आयसोलेशनमध्ये कसं असू शकतो, मास्क लावायचं आणि
टू डबल मास्क म्हणतो आजकाल, ते कपड्याच्या मास्कपेक्षा ते 3 प्लाय मास्क आणि त्याच्यावर एक मास्क म्हणजे डबल मास्क लावायचं असतं. N95 मास्क लावू शकतात आणि फक्त दरवेळा हात धुणे, हँड हायजीन ते सगळं केलं तर ते पसरणं थोडं आपण कंट्रोल करू शकतो. ते एक गोष्ट आहे होम आयसोलेशन. आणि दोन्ही आई वडील दोघांना पण पॉझिटिव्ह राहिली तरी पण असं आमचं मानणं आहे की मुलाला पण त्यांच्याबरोबरच ठेवायचं, ते त्याला वेगळं करू नाही शकत. आणि काळजी घेऊन आपण पसरू नये म्हणून थोडं आपण एक्स्ट्रा हायजीन ठेवली तर दॅट इज अन इनएव्हिटेबल एक्सपोजर फॉर द चाइल्ड. सो ते आपण असं ठरवलं आहे की आई वडील बरोबर, आई किंवा वडील कोणी पण एक निगेटिव्ह असलं त्यांच्याबरोबर मूल असेल किंवा आई वडील दोघे पॉझिटिव्ह असले तर त्यांच्याबरोबर मूल असू शकतो. सो होम आयसोलेशन, होम क्वारंटाईनबद्दल. नंतर ट्रीटमेंट मॉडरेट असलं कोविड म्हणजे थोडंसं जास्त असलं कोविड, त्याचे लक्षण काय असतो, कुठं त्यांचं ट्रीटमेंट करता येईल. सिव्हिअर कोविड असली तर ICUची गरज. आमचा असा अनुमान आहे की बहुतेक 50 बेड किंवा 30 बेड पर मिलियन पॉप्युलेशन ICUची गरज असणार आता 3rd वेव्हमध्ये बेस्ड ऑन दॅट प्रेडिक्शन. तर हे सगळं गोष्ट आम्ही डिस्कस करतो आहे आणि प्रिपेअर्डनेसबद्दल भरपूर कामं चालू आहेत. आय थिंक वी विल बी एबल टू विन ओव्हर द सिच्युएशन इफ वी आर वेल प्रिपेअर्ड. अगदी बरोबर. आणि त्यासाठी तयारी असणं खरंच आवश्यक आहे. मात्र आता सध्या म्हणजे पहिल्या लाटेमध्ये तितकीशी गरज पडली नव्हती की लहान मुलांसाठी अशी काही वेगळी व्यवस्था करावी लागेल. मात्र दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये तशी गरज दुर्दैवानं निर्माण होतीये. मात्र आता सध्याची काय स्थिती आहे की दर 1000 किंवा 100 पेशंट्स मागे लहान मुलांचं प्रमाण किती आहे? सो 100 आपण हे काय म्हणते लाईन लिस्टिंग आणि BMC किंवा राष्ट्राचा पण डेटा बघितलं तर 20% टोटल कोविड पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअल्समध्ये 20% मुलं असतात. सुधारावजी, थोडंसं तुम्हाला थांबवते, माफ करा. मात्र सध्या कोकण दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री रत्नागिरीत बोलतायत, ऐकूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये आहेत आणि ते तिथे माध्यमांशी बोलतायत. त्यांच्यासोबत रत्नागिरीतले इतर अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. कारण रत्नागिरीमध्ये पोहोचल्यानंतर एक महत्त्वाची बैठक तिथे पार पडली. रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतायत. मुख्यमंत्री सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत, चक्रीवादळानंतर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी. ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. लहान मुलांमध्ये वाढता कोरोनाचा धोका या संदर्भात आपण बोलतोय आणि अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टर सुधा राव आहेत. डॉक्टर, आपण ही सगळी व्यवस्था हे सगळं ठीक आहे, मात्र लहान मुलांमध्ये कोरोनाची काही वेगळी लक्षणं दिसतायत का, खास करून पहिल्या लाटेपेक्षा आता दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये? पहिल्या लाटामध्ये जास्त तर एसिम्प्टमॅटिक होते, म्हणजे ते मुलं सगळ्यांना काही असं प्रॉब्लेम्सच नव्हतं. जास्त तर 80 ते 90% मुलं एसिम्प्टमॅटिक होते, म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह होती पण त्यांना काही त्रास व्हायचा नाही त्याच्यामुळं. पण आता सेकंड वेव्हमध्ये भरपूर डिझीज, कोविडची काही डिझीज लक्षण आहे ते सगळं आता दिसतोय. त्याच्यामध्ये श्वासाचा त्रास म्हणजे निमोनियासारखं प्रेझेंट करणं किंवा ऑक्सिजनची कमी होणे, अचानक BP लो होणं, सारखं ताप असणं, हे सगळं गोष्ट थोडंसं ह्या सेकंड वेव्हमध्ये थोडं जास्त आहे. सो म्हणजे नंबर ऑफ चिल्ड्रन, कोणाला सिम्पटम्स म्हणतो आपण याला, लक्षण कोविडची, त्याच्यामध्ये भरपूर 50 ते 60% मुलांमध्ये सिम्पटम्स आहे ह्या टाईमला, ह्या सेकंड वेव्हला. सो एटिपिकल म्हणजे नॉर्मल फीचर्स नसताना वेगळ्या प्रकारचे फीचर्स पण असलं मुलांमध्ये असतो. पोटाची त्रास, कसं उलटी होणे, लूज मोशन्स होणं किंवा आकडी येणं
किंवा काय समजा अंदरुनी काय त्रास असलं किंवा डायबिटीज, नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणतो, किडनीची बिमारी किंवा हार्ट डिझीज किंवा काय कॅन्सर असणे, ते सगळं गोष्टामध्ये पण कोविड त्यांना पण होतो. हे ते मॉर्बिडिटी म्हणतो आपण, काय अंडरलाईंग मॉर्बिडिटी असलं ते तसलं मुलांमध्ये पण कोविडची बिमारी जास्त प्रमाणात तीव्र असतो. बरोबर. सो असलं लक्षण यावेळा आपल्याला दिसलेलं आहे. बरं डॉक्टर, पोस्ट कोविड म्हणजे आता मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम सुद्धा दिसून आलेला आहे. तर एक आपल्याला पालकांना म्हणजे ज्या मुलांना कोरोना झालेला आहे त्यांच्या पालकांना आपल्याला घाबरवायचं नाही, मात्र त्यांना सावध करायचं आहे. तर कोरोना होऊ नये किंवा कोरोना झाल्यानंतर अशा या मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम सारखा कुठला रोग होऊ नये यासाठी त्यांच्या पालकांना काय सांगाल? हे असलं पोस्ट कोविडचे सिंड्रोम असतं ना, ते सगळ्यांना नाही होत आणि सगळ्यांना कोणाला होतोय म्हणून अजून आम्हाला ते डिटेक्ट करून असलं मुलाला होईल किंवा असलं मुलाला नाही होईल असं नाही सांगता येते. सो असं प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे. पण समजा कोणाला मुलाला किंवा घरात कोणाला कोविड झाली आणि 2 ते 3 आठवड्यानंतर बाळाला भरपूर ताप आलं किंवा जुलाब उलट्या झाली किंवा रॅशेस म्हणतो, स्किनमध्ये रॅश सारखं आलं, तर ते एक प्रकारचे व्हायरल फीवरचं लक्षण पण असतो. सो ते असलं काय असलं बरोबर लक्षण, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला लागणार. पण ते आपण प्रिव्हेंट नाही करू शकत. ते जेनेटिक म्हणतात, आजच्या तारखेला शोध वगैरे चालू आहे की कुठलं मुलांना हे पोस्ट कोविड होतो, कुठलं का सगळ्यांना नाही होत, थोडंफार मुलांमध्ये होतो, थोडंफार मुलांमध्ये नाही होत. सो ते आम्ही जेनेटिक टेस्टिंग वगैरे पण करतो आहे. आमचं पण इकडं एक प्रकारचं रिसर्च म्हणा किंवा इंटरव्हेन्शन म्हणा चालू आहे. आणि आमचे इम्युन हेमॅटॉलॉजी डिपार्टमेंट ते NIRRH म्हणून आमच्या KEMच्या समोर आहे, तिकडं आम्ही एक जॉईंट स्टडी सारखं करतोय. कशामध्ये हे जेनेटिक काय आहे का प्रिडिस्पोजिशन, कशामुळे हे MISC किंवा PIMS कशामुळे हे पोस्ट कोविड मुलांमध्ये होतो आणि कसलं मुलांमध्ये जास्त होईल ते सगळं आपण प्रेडिक्ट करू शकतो का म्हणून आपण थोडंसं समजायला प्रयत्न करतो. पण आम्हाला पालकांना सांगून असं काही म्हणजे त्याला लाईक यू सेड वी नीड नॉट मेक देम स्केर्ड, बट देन असं असू शकतो म्हणून ते सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की 3 ते 4 आठवड्यानंतर असं काही त्रास असली तर परत डॉक्टरकडे लगेच जायला पाहिजे. अगदी बरोबर डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं या सगळ्या संदर्भात माहिती त्या मुलांच्या पालकांना पाहिजे, हाच आपला एक प्रयत्न आहे. खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर डॉक्टर सुधा राव या टास्क फोर्सच्या सदस्या आणि वाडिया हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटच्या प्रमुख सुद्धा, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की लहान मुलांमध्ये जो काही कोरोनाचा धोका वाढतोय त्या संदर्भात कसं सावध राहायला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये की आमच्या वृत्तमालिकेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र कोरोनाचा संभाव्य धोका प्रत्येकालाच आहे तो ओळखून मास्क वापरणं आणि आपली काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मास्क वापरा, सुरक्षित राहा. बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.